तर कराडचा समर्थक गोट्या गित्तेचा आणखी एक कारनामा समोर आलाय। गोट्या गित्तेचा मतदान केंद्रातला व्हिडिओ व्हायरल झालाय। मतदान केंद्रामध्ये मोबाईल बंदी असतानाही शूटिंग केलंय। धनंजय मुंडे यांना मतदान करताना गोट्या गित्ते याचा व्हिडिओ समोर आलाय। गोट्या गित्तेवरती प्रशासन गुन्हा दाखल करणार का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। गोट्या गित्तेचा हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। मतदानाच्या वेळेला त्यांनी हा व्हिडिओ बनवलेला होता मोबाईलच्या माध्यमातून। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, हा खरं तर मतदानाच्या काळातला व्हिडिओ आहे आणि त्यावरती अजूनही कारवाई झालेली नाही। नक्कीच आपण बघितलं तर ह्या बीड प्रकरणात आता वेगवेगळे घडामोडी समोर येत आहेत आणि वाल्मिकचे जेवढे फंटर आहेत त्यांचे कारनामे देखील आता बाहेर यायला लागले। हा गोट्या गिते हा कालपासून चर्चेत आहे। काल जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट केलं होतं ज्यात दावा करण्यात आला होता की सीआयडी ऑफिसहून जेव्हा वाल्मिक कराडला पुण्याहून बीडला नेत होते त्यावेळेस हा गोट्या गिते सोबत होता। त्याने तो इंस्टावर व्हिडिओ सुद्धा टाकला होता, असा सगळा दावा सुरू होता। आणि आता या गोट्या गितेचा आणखी एक कारनामा समोर आलाय। त्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतो ज्यामध्ये धनंजय मुंडेंना तो मतदान केंद्रात मतदान करतोय आणि हा मतदान करतानाचा व्हिडिओ त्याने शूट केलेला आहे। एकंदरीत आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीत कुणालाही मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेण्यास बंदी होती। कुणीही मोबाईल घेऊन जाऊ शकत नव्हतं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आल्याच्या अनेक ठिकाणी पाहायला मिळालं। त्यामुळे आता हा धनंजय गोट्याने हा मोबाईल आतमध्ये कसा गीते गोट्याने हा मोबाईल आतमध्ये कसा नेला आणि त्याने हे शूटिंग कसं केलं आणि एवढं सगळं असताना इंस्टाग्रामला त्याने व्हिडिओ टाकल्यानंतर देखील प्रशासनाने त्याच्यावर कारवाई का केली नाही, हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे। आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरी प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि हा गोट्या गिते कालपासून जो आहे तो चर्चेत आहे आणि वाल्मिक कराडचा खास माणूस असल्याचं देखील बोललं जात आहे। आता त्याचे वेगवेगळे कारनामे समोर येत आहेत। खास करून हा जो व्हिडिओ आहे मतदान केंद्रात त्यानंतर त्याच्यावर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अनेक कारनामे आता हळूहळू टप्प्याटप्प्यात समोर येऊ लागलेत।